नमस्कार. चला, आज आपण एका खूपच महत्त्वाच्या आणि जवळच्या वाटणाऱ्या विषयावर बोलूया. हा विषय आहे स्वापीच्या उंबरठा आणि ती या कादंबरीतून घेतलेला, जिथे एका आईचा संघर्ष दाखवलाय. आणि स्वरा, जी या कादंबरीची नायिका आहे, तिचा हा एक विचार खरं तर आजच्या काळातल्या अनेक पालकांच्या मनात काय चाललंय हे अगदी अचूकपणे सांगतो. तर ही संपूर्ण कथाच मुळात याच संघर्षावर आधारलेली आहे. एका बाजूला आहे नवीन मॉडर्न पालकत्व आणि दुसऱ्या बाजूला आहेत आपली पारंपरिक मूल्य. आणि ही दोन्ही जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा काय होतं तेच आपण पाहणार आहोत. आता इथे बघा, या संघर्षाचं मूळ अगदी स्पष्ट दिसतंय. एका बाजूला आहे आधुनिक पालकत्व, म्हणजे ॲक्टिव्हिटी क्लासेस, सोशल स्किल्स आणि मुलाला स्पर्धेसाठी तयार करणं. आणि दुसऱ्या बाजूला आहे पारंपरिक संगोपन, म्हणजे अंगणातली माती, स्तोत्र, पाढे आणि आपल्या घरातले संस्कार. दोन्ही विचार आपापल्या जागी बरोबर आहेत, नाही का? आणि दोन्ही तितकेच प्रेमळही. तर मग पुढे काय होतं? हा जो विचारांमधला फरक आहे तो घरात एक प्रकारचा तणाव निर्माण करतो. स्वरा तिच्या मुलीसाठी, मुग्धासाठी जे निर्णय घेते त्यावर घरातलेच लोक प्रश्न विचारायला लागतात. आणि याची सुरुवात होते स्वराच्या सासूबाईंच्या एका प्रश्नाने. आता हे लक्षात घ्या की त्या हे काही रागातून किंवा द्वेषातून म्हणत नाहीयेत. हा त्यांचा अनुभव आहे, त्यांची काळजी आहे. एवढ्यावरच हे थांबत नाही. तिचे सासरे या चर्चेत अजून एक मुद्दा मांडतात. म्हणजे आता हा वाद फक्त संगोपनापुरता मर्यादित नाही, तर तो आधुनिक शिक्षण विरुद्ध आपली संस्कृती असा झालाय. आता विचार करा, स्वराची काय अवस्था झाली असेल. एका बाजूला सासू-सासऱ्यांचा अनुभव आणि त्यांची काळजी आहे, ज्याचा तिला आदर करायचा आहे, आणि दुसऱ्या बाजूला भीती आहे की आपली मुलगी या स्पर्धेच्या युगात मागे पडेल. ती अक्षरशः दोन योग्य विचारांमध्ये अडकली आहे. मग ह्या परिस्थितीतून मार्ग कसा निघतो? हा तणाव कमी कोण करतं? तर इथे एंट्री होते स्वराचा नवरा राजची. त्याची भूमिका खूप महत्वाची ठरते. राज खूप शांतपणे आणि समजुतीने एक वाक्य बोलतो. बघा, किती सोप्या शब्दात त्याने हा थिडा सोडवला. त्याने कोणाचीही बाजू घेतली नाही, उलट त्याने एक पूल बांधला. आणि राजचा हा जो विचार आहे ना, त्याला एक आधार आहे. तो आधार मिळतो स्वराच्या आईने, ललिताने तिला लिहिलेल्या एका पत्रातून. त्या पत्रामध्ये खूप मोठं शहाणपण दडलेलं आहे. त्या पत्रातूनच आधुनिक पालकत्व म्हणजे काय हे स्पष्ट होतं. बघा, त्याचा अर्थ परंपरेला नाकारणं असा अजिबात नाहीये, तर मुलांना एकाच वेळी त्यांची मुळं घट्ट रोवण्यासाठी आणि भविष्यात उंच भरारी घेण्यासाठी, पंख देण्यासाठी मदत करणं. हा आहे खरा अर्थ, आणि स्वरा नेमका हाच प्रयत्न करत होती. तिची आई तिला पत्रात खूप छान समजावते. हे वाक्य स्वराला किती मोठं बळ देऊन गेलं असेल, नाही का? आईच्या या शब्दांनी तिला योग्य दिशा दाखवली. तर मग या सगळ्या कथेतून आपण काय शिकायचंय? आपल्यापैकी अनेक जण कधी ना कधी अशा परिस्थितीतून जातात. तर ही कथा आपल्याला एक सकारात्मक मार्ग दाखवते. 3 सोप्या गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवू शकतो. पहिली, मध्यम मार्ग शोधा. म्हणजे काय? तर पारंपरिक मूल्य आणि आधुनिक शिक्षण यांना एकत्र करा. ते एकमेकांचे शत्रू नाहीत. दुसरी गोष्ट, सहभाग वाढवा. घरातल्या मोठ्यांना मुलांच्या नवीन ॲक्टिव्हिटीजमध्ये सामील करून घ्या. त्यांची भीती किंवा शंका कमी होईल. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, तुलना टाळा. जेव्हा कोणी म्हणतं आमच्या वेळी असं होतं, तेव्हा चिडू नका. शांतपणे समजावून सांगा की आजच्या जगाच्या गरजा वेगळ्या आहेत. या 3 गोष्टींमुळे वाद टाळून संवाद साधता येतो. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. आपल्या मुलांच्या संगोपनात आपण कशाला जास्त महत्त्व देतो? आधुनिक शिक्षणाला की आपल्या कौटुंबिक संस्कारांना? किंवा या दोन्हींमध्ये तो सुवर्णमध्य, तो समतोल आपण कसा साधतो? विचार नक्की करा.